सांगलीची जागा शिवसेनाच लढणार असल्याचा पुनरुच्चार ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय। शिवसेनेनं काँग्रेससाठी कोल्हापूर रामटेकची जागा सोडली, आता काँग्रेसनं कार्यकर्त्यांची समजूत काढावी असा सल्ला राऊतांनी दिलाय। सांगलीच्या प्रश्नावर नाना पटोलेंनीही निर्वाणीचा इशारा दिलाय। आता रामटेक हा परंपरेने आमचा मतदारसंघ आहे। आमच्याही कार्यकर्त्यांना वाटत होतं की तो मतदारसंघ शिवसेनेकडेच राहावा, त्यासाठी त्यांचा हट्ट होता, पण आम्ही त्यांची समजूत काढली। तो मतदारसंघ काँग्रेसकडे। छत्रपती शाहू महाराजांसाठी कोल्हापूरचा मतदारसंघ आम्ही काँग्रेसला सोडला। तिथे आमच्या कार्यकर्त्यांचा हट्ट होता की तिथे मशाल चिन्हावरच निवडणूक लढली जावी। आम्ही तिथे कार्यकर्त्यांची समजूत काढली। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। अमरावती आहे, असे अनेक भाग आहेत। आघाडीमध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा अशा प्रकारे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन दुखावलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढायची असते। मी सांगितलं, विदर्भातला त्यांना उदाहरण मुद्दाहून दिलं की विदर्भात आम्ही तुम्हाला कसंही सांभाळून घेतलं, कारण विदर्भ हा एक वेगळा गड आहे, काँग्रेसचा गड राहिलेला आहे। आणि विदर्भामध्ये आता पहिल्या 5 टप्प्यामध्ये आम्ही जिंकूच, आणि ज्या अजून 5 जागा आहेत त्याच्यातही आम्ही महाविकास आघाडी म्हणून जिंकणार आहोत। पण पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकण याच्यातला फरक आहे, आणि ते समजायला तयार नसतील तर हे बरोबर नाही। अखेरी बीजेपीला हरवण्यासाठी आम्ही सगळे एक आलेलो आहोत, आणि या पद्धतीचं भूमिका घेणं आणि या पद्धतीनं उमेदवार जाहीर करणं त्याचा स्वाभाविक आहे की कार्यकर्त्यांमध्ये रोष होणार आहे। आणि ते अजूनही वेळ गेलेला नाहीये, अजूनही वेळ गेलेला नाहीये। त्यांनी अजूनही त्याच्यावर विचार करावा, ही भूमिका आहे। आम्ही हायकमांडकडे हा सगळा प्रस्ताव पाठवलेला आहे।